नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुमच्या चार्टवरती एक असा कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहे जो 90% रिटेल ट्रेडरला ओळखताच येत नाही. आणि समजा तुम्ही ओळखला तर ट्रेड कसं करायचं हेच माहित नाही. पण जे ट्रेडर ओळखतात ना बरोबर, ते काय करतात माहिती का, एकाच 4 एकाच 5चा रिस्क रिवॉर्ड रेशो काढतात. म्हणजे 1000ची रिस्क असेल तर 4 ते 5000चा प्रॉफिट एका ट्रेडमध्ये होतो. या पॅटर्नचं नाव आहे इनसाइड कॅन्डल किंवा इनसाइड बार असं देखील त्याला म्हटलं जातं. आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ना ती तुम्हाला बघून नक्की धक्का बसणार आहे, कारण तुम्ही युट्यूबवर आजपर्यंत या संदर्भात बऱ्याच व्हिडिओ बघितले असतील. पण मित्रांनो, इनसाइड कॅन्डल वरती एक प्रॉपर डीप ड्रिव्हन व्हिडिओ आजपर्यंत कुणीही बनवलेला नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर फक्त 30 सेकंद लागतील तुमचा ट्रेड बरोबर आहे की चूक आहे हे ओळखायला. मित्रांनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर 99% मराठी ट्रेडरच्या पुढे तुम्ही एक पाऊल असणार हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना इनसाइड कॅन्डलच्या बद्दल, ती माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. एक जादूसारखी ही माहिती आहे. मित्रांनो, कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतेही टाइम फ्रेम असू द्या, एक्झॅक्ट एंट्रीचा रूल काय असला पाहिजे, आपण जर ट्रेड घेतला तर त्याचा टार्गेट स्टॉप लॉस किती सेट केला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं एक जबरदस्त सेटअप जे प्रो ट्रेडर डेफिनेटली यूज करतात. बस मित्रांनो, अट एकच आहे, व्हिडिओ शेवटच्या मिनिटापर्यंत काळजीपूर्वक बघा. मग तुम्हाला लक्षात येईल साइड कॅन्डलवर ट्रेड करणं किती इझी आहे. मित्रांनो, खूप सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा इनसाइड कॅन्डल म्हणजे नेमकं काय असतं हे समजावून सांगतो. मित्रांनो, इनसाइड कॅन्डल हा एक 2 कॅन्डलिस्टिक पॅटर्न आहे. म्हणजे हा पॅटर्न बनत असताना 2 कॅन्डलची आवश्यकता असते. पहिली कॅन्डल जिला आपण मदर कॅन्डल किंवा मदर बार असं देखील म्हणतो, किंवा दुसरी जी लहान कॅन्डल असते ना, फर्स्ट कॅन्डलचा हाय आणि लो जो बनतो त्याच्या आतमध्ये एक्झॅक्ट ही कॅन्डल बनते, म्हणून त्याला आपण इनसाइड कॅन्डल असं म्हणतो. बघा मित्रांनो, मदर कॅन्डलचा हाय आणि जो लो आहे त्याच्या आतमध्ये नवीन हाय आणि लो काय होतो, नेक्स्ट कॅन्डलचा होतो. आणि मित्रांनो, तुम्हाला एकदम सिंपल भाषेमध्ये समजावून सांगायचं झालं ना तर एक डबा आहे, त्या डब्यामध्ये अजून एक डबा जर तुम्ही आत घातला तर काय होतो, बाहेरच्या डब्यामुळे आतला डबा दिसत नाहीये. सेम एक्झॅक्ट मार्केटमध्ये देखील हेच होतं. मित्रांनो, इनसाइड कॅन्डलचं पहिल्यांदा सायकोलॉजी समजून घ्या. ज्यावेळेला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करता, एखादा शेअर्स निवडता, तो स्ट्रॉंग अप ट्रेंड मध्ये असतो, जोरानं वरती चाललेला असतो, एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते, त्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी बाजारामध्ये गोंधळ तयार होतो. बायरला वाटतं अजून थोडा वर जायला पाहिजे, सेलरला वाटतं खाली यायला पाहिजे, आणि यामध्ये दोघेही निर्णय घेत नाहीत, दोघेही थांबून राहतात. म्हणजे कुणीही इथं ठाम नाहीये निर्णय घेण्यासाठी. म्हणून प्राइस काय होते माहिती का, एका रेंजमध्ये कन्सोलिडेट होते आणि फार वरही जात नाही आणि फार खालीही जात नाही, म्हणून त्या ठिकाणी ती छोटी कॅन्डल बनते. मित्रांनो, ह्याचा अर्थ काय झाला माहिती का, वादळापूर्वीची शांतता, म्हणजे बाजार कॉम्प्रेस झालेला आहे. जो प्रेशर आहे मार्केटमधला तो त्या ठिकाणी बिल्ड होताना दिसून येतोय, आणि जसा हा प्रेशर रिलीज होतो तसा जोरदार ब्रेकआउट तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतो. आणि मित्रांनो, हाच ब्रेकआउट आपल्याला स्प्रिंग सारखा पकडायचा आहे आणि चुटकीमध्ये ट्रेड टाकायचा आहे आणि एका ट्रेडमध्ये जबरदस्त रिवॉर्ड देखील कमवायचा आहे. मित्रांनो, इनसाइड कॅन्डलचा 3 प्रकार आहेत. काय सांगतोय, 3 प्रकार, काळजीपूर्वक ऐका. एक आहे बुलिश, दुसरा आहे बेरिश, आणि तिसरा आहे कूलिंग इनसाइड बार. 90% मराठी ट्रेडरला हे माहितीच नाही, अशी पण एक कॅन्डल असते. मित्रांनो, जेव्हा मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, एक जबरदस्त मोठी कॅन्डल बनते, मदर कॅन्डल, इनसाइड कॅन्डल बनते, त्यावेळेला तो पॅटर्न तुम्हाला काय इंडिकेट करतो, तर बुलिश कंटिन्युअसचा सिग्नल सांगतो. म्हणजे मार्केट थोडा आता विश्रांती घेणार आहे, विश्रांती घेतल्यानंतर परत मार्केट काय करणार आहे, वरती चालायला सुरू होणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. ज्या वेळेला बेरिश इनसाइड कॅन्डल बनते त्यावेळेला नेमका तो पॅटर्न कुठं बनतो, मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये असतं, आणि डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असताना मार्केट त्या ठिकाणी पॉज घेतं. का पॉज घेतं, कारण मार्केटला अजून पुढे जायचं आहे. त्याला बेरिश कंटिन्युअस सिग्नल असं देखील म्हटलं जातं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तिसरा जो महत्वाचा पॅटर्न आहे ना, तो त्याला कूलिंग इनसाइड बार असं म्हणतात. मित्रांनो, हा खूप पॉवरफुल पॅटर्न आहे. जेव्हा मदर कॅन्डलच्या आतमध्ये 2, 3 किंवा 4 बार्स बनतात एका पाठोपाठ एक, याचा अर्थ हे मार्केटमध्ये कूलिंग सुरू आहे. कल्पना करा, एक स्प्रिंग आहे, ती तुम्ही जोरदार दाबून धरली. किती वेळ जास्तीत जास्त तुम्ही प्रेस करून ठेवू शकता, जास्त प्रेस करून ठेवू शकत नाही ना, कारण आत खूप प्रेशर बिल्ड झालेलं असतं. आणि जे प्रेशर जसं रिलीज होतं ना, तसं एक मोठा ब्रेकआउट तुम्हाला कॅन्डलवरती, चार्टवरती झालेला दिसून येतो. मित्रांनो, कूलिंग इनसाइड बार मध्ये जर तुम्ही ट्रेड पकडला तर एकाच 4 एकाच 8चा देखील रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही पकडू शकता. मित्रांनो, प्रो ट्रेडरचं हे जबरदस्त वेपन आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मित्रांनो, सिंगल इनसाइड बार जर असेल तर ते ट्रेडिंगसाठी गुड मानलं जातं. जर कूलिंग इनसाइड बार जर तयार झाली तर ते मात्र ट्रेडिंगसाठी एक्सलंट मानलं जातं. मित्रांनो, हे सिक्रेट आजपर्यंत मराठी भाषेमध्ये कुणीही सांगितलेलं नाही. मित्रांनो, या सेक्शनकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवा.
कोणत्या इनसाइड कॅन्डल वरती मॅजिकली ट्रेड काम करतो. मित्रांनो, विनिंग ट्रेड आणि लुझिंग ट्रेड मधला जो फरक आहे ना, तो इथंच ओळखता येतो आपल्याला. यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेला ही कॅन्डल काम करेल न करेल हे सांगता येत नाही. पण मित्रांनो, ह्या 5 स्पेसिफिक गोष्टी जर कॅन्डलवर दिसल्या आणि त्या ठिकाणी जर इनसाइड कॅन्डल तयार झाली आणि तुम्ही जर ट्रेड टाकला तर तो ट्रेड डेफिनेटली मित्रांनो तुमचं अकाउंट ग्रीन करू शकतो. मित्रांनो, समजा स्टॉक अप ट्रेंड मध्ये असेल किंवा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि त्याच ठिकाणी त्या स्टॉकच्या जवळ म्हणजे त्या प्राइसच्या जवळ 20 EMA किंवा 50 EMA असेल आणि त्या प्राइसच्या जवळ जर स्टॉक कन्सोलिडेट होत असेल तर त्या ठिकाणी जर इनसाइड कॅन्डल बनली तर ते हायेस्ट प्रॉफिटेबल सेटअप बनतं. कारण ट्रेंड तुमच्या बाजून असतो, फक्त तुम्हाला पॅटर्न ओळखायचा आहे. पॅटर्न ओळखला का तुम्हाला फ्युल टाकायची गरज नाहीये, ऑटोमॅटिक तिथं ब्लास्ट होतोय. पहिल्यांदा लक्षात घ्या. दुसरी इम्पॉर्टंट कंडिशन काय माहिती का, की सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर इनसाइड कॅन्डल बनले पाहिजे. जर इनसाइड कॅन्डल एका मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर जर तयार झाली तर ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मानली जाते. जसं एक्झाम्पल जर सांगायचं तर निफ्टी 24,000च्या रेजिस्टन्सच्या जवळ आहे आणि तिथं इनसाइड बार बनला आणि नंतर जर ब्रेकआउट झाला तर हा एक मोठा मूव तुम्हाला काय करता येतो, पकडता येतो. आणि बिग इन्स्टिट्यूशनल प्लेयर जे आहेत ना त्या लेवलवरच बऱ्यापैकी डिसिजन घेतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळं इनसाइड बार याचा अर्थ पॉज आहे मार्केटमध्ये, मोठ्या मुवमेंटची तयारी या ठिकाणी सुरू आहे. तिसरी एक कंडिशन आहे मित्रांनो, व्होलॅटिलिटी. बघा, एटीआर जो असतो ऍव्हरेज ट्रू रेंज हे एक व्होलॅटिलिटीचं इंडिकेटर आहे. जेव्हा एटीआर लो असतो म्हणजे मार्केट स्लीपिंग मोडमध्ये असतं तेव्हा जर इनसाइड बार कॅन्डल झाली तर मित्रांनो ही कॅन्डल खूप जास्त स्फोटक असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण लो व्होलॅटिलिटीतून नवीन हाय व्होलॅटिलिटी जनरेट होण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी असते. त्या कंडिशनला जर ट्रेड मिळाला तर डेफिनेटली रिवॉर्ड खूप मोठा मिळतो. चौथी कंडिशन आहे मित्रांनो, न्यूज किंवा इव्हेंट. समजा आपल्या भारत सरकारची रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी आहे किंवा बजेट 1 ते 2 दिवसावर येऊन थांबलेला आहे किंवा इलेक्शनचा रिझल्ट आहे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची मीटिंग सुरू आहे आणि अशा मेजर इव्हेंटच्या आधी मार्केट वेट अँड वॉच मोडमध्ये जातं. अशा कंडिशनला इनसाइड बार कॅन्डल तयार होण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी बनते. मग न्यूज येते, मग मार्केट त्या रेंजच्या बाहेर येतं आणि एका डायरेक्शनल मुवमेंटनं मार्केट चालायला सुरुवात करतं. आणि 5वी कंडिशन मित्रांनो, पुलिंग पॅटर्न. आधी सांगितल्याप्रमाणे मल्टिपल इनसाइड बार्स जर तयार झाले असतील आणि त्यानंतर जर त्या कंडिशनच्या बाहेर मार्केट आलं तर खूप मोठा स्फोट होतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, 5 पैकी 2 किंवा जास्त कंडिशन जर मॅच होत असतील या तर मित्रांनो तुमच्या ट्रेड प्रॉफिटेबिलिटी मध्ये वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. हे माझ्याकडून आज लिहून घ्या. सर्वात महत्वाचं ही जी इनसाइड कॅन्डल आहे यावरती जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर मित्रांनो ट्रेडिंग करण्यापेक्षा ट्रेड कधी टाळायचं हे कळणं खूप गरजेचं आहे. आता मित्रांनो आपण थोडं उलट्या बाजूने विचार करूया. कधी इनसाइड बारवर ट्रेड करायचं नाही, कारण 99% ट्रेडर ही गोष्ट शिकतच नाहीत म्हणून ते बुडतात. जर मार्केट खूप जास्त वर खाली होत असेल आणि कोणतीही मार्केटची क्लिअर डायरेक्शन नसेल तर या मार्केटमध्ये बऱ्याच वेळेला इनसाइड बारची फ्रिक्वेन्सी जास्त असलेली दिसून येते. इथं फेक ब्रेकआउट जास्त येतात. त्यामुळं मार्केटमध्ये आपला एक रूल असला पाहिजे, नो ट्रेंड नो इनसाइड बार ट्रेड. काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, नो ट्रेंड नो इनसाइड बार ट्रेड. दुसरं अजून एक गोष्ट आहे, त्या कंडिशनला तुम्हाला इनसाइड कॅन्डलवर ट्रेड टाळणं गरजेचं आहे, ते म्हणजे व्हेरी लो व्हॉल्यूम. मित्रांनो बघा कसं असतं ते सांगतो. इनसाइड बार कॅन्डल तयार झाली मान्य आपल्याला, पण मार्केटमध्ये ऍव्हरेज पेक्षा खूप कमी व्हॉल्यूम जर दिसत असेल तर तिथं लो ब्रेकआउट व्हॉल्यूम येऊ शकतो. नाही असं नाही, तो फेक ब्रेकआउट मध्ये देखील कन्वर्ट होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो टाळणं आपल्याला जास्त सोयीस्कर आहे. आणि तिसरं इम्पॉर्टंट इव्हेंट आहे ज्यावेळेला तुम्ही कंपल्सरी इनसाइड बार कॅन्डलवर ट्रेड टाळायचा आहे. मित्रांनो ज्यावेळेला मेजर न्यूज जस्ट रिलीज होते, खूप मोठी न्यूज आहे, आत्ताच ती न्यूज आउट झाली, त्या कंडिशनला इनसाइड बार वरती तुम्हाला ट्रेड शक्यतो टाळायचा आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो इनसाइड बार जर नो मॅन लँड्स मध्ये बनला तर तिथं कुठलाही ट्रेड करू नका. म्हणजे काय, तुम्हाला आयपीएलच्या मॅचेस माहित आहेत, क्रिकेट बघता तुम्ही, बरोबर आहे का. बऱ्याच वेळेला बॉलर खूप वेगाने बॉल टाकतो, बॅट्समन खूप वेगाने बॉल मारतो देखील, पण बॉल खूप उंच हवेमध्ये उडतो आणि त्यानंतर तो ग्राउंडवरच जाऊन पडतो, पण तिथं कुठलाही प्लेअर नसतो, खूप उंच बॉल जाऊन देखील. याचा अर्थ काय झाला, तो बॉल कुठे लँड झाला, नो मॅन्स लँड मध्ये तो बॉल लँड झाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग त्या कंडिशनला जर ट्रेड तयार होत असेल, म्हणजे ना तिथं सपोर्ट आहे, ना रेजिस्टन्स आहे, ना ईएमए आहे, ना मोठा इव्हेंट आहे, पुढे कुठलीही कंडिशन नाही आणि तरी पण इनसाइड कॅन्डल तयार होते, शक्यतो या कंडिशनला तुम्ही ट्रेड टाळणं जास्त फायद्याचं आहे. मित्रांनो बघा कसं राहतं ते सांगतो.
ट्रेड केला नाही हे देखील खूप मोठा ट्रेड मानला जातो मार्केटमध्ये. आणि सक्सेसफुल जे ट्रेडर आहेत ना ते याच गोष्टी पहिल्यांदा फॉलो करतात. आता मित्रांनो, तुम्हाला इनसाइड कॅन्डल काय असते, कधी ट्रेड करायचा नाही, त्यात रिस्क रिवॉर्ड रेशो किती मिळतो हे तर समजलं. पण यासाठी बेस्ट टाइम फ्रेम कोणता हे तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, बरोबर आहे? तर मित्रांनो, मी तुम्हाला क्लिअर आन्सर देतो. हो का, तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर कंपल्सरी डेली कॅन्डल यूज करा स्विंग ट्रेडिंगसाठी. त्या ठिकाणी जर इनसाइड कॅन्डल दिसत असेल तर डेफिनेटली तुम्हाला 1:3 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो मिळू शकतो. तुमचा होल्डिंग पिरियड त्या कंडिशनला 2 दिवसापासून 10 दिवसापर्यंत देखील जाऊ शकतो. ब्रेकआउट लवकर येतो आणि मोठा ब्रेकआउट येतो. समजा तुम्ही पोझिशनल इंट्राडे ट्रेडिंग करत असाल, म्हणजे जे लोक दिवसामध्ये 1 किंवा 2 ट्रेड टाकतात, ज्यांचे ट्रेड होल्ड करायची कॅपॅसिटी 1 तासांपर्यंत असते, मग त्या लोकांनी काय करायचं आहे, तर अशा लोकांनी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ट्रेडिंग करायचं आहे. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर इनसाइड कॅन्डल तुम्हाला मिळाली तर त्या कंडिशनला ट्रेड टाकला तरी चालेल. बघा, इनसाइड कॅन्डल अजून एका ठिकाणी खूप परफेक्ट तयार होते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. पण मित्रांनो, 5 मिनिट, 3 मिनिट, 2 मिनिटाच्या कॅन्डलवर ज्या इनसाइड बार बनतात त्यातले 90% ट्रेड फेल जातात. त्यामुळे जे बिगिनर आहेत, मार्केटमध्ये नव्यानं आलेत, नव्यानं ट्रेडिंगला सुरुवात केली, अशा लोकांनी शक्यतो या ठिकाणी ट्रेड टाळायचा आहे. कधी आणि कसा बाय करायचा हे खूप महत्वाचं राहतं. ऍक्च्युअली एंट्री कशी घ्यायची, मी तुम्हाला एंट्रीची मेथड सांगतो आणि सेफ मेथड सांगतोय आणि ते बिगिनरसाठी बेस्ट आहे. जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडिंग करणार असाल तर तुमच्यासाठी देखील मी सांगेल नाही असं नाही. बघा मित्रांनो, सेफ साईडनं आपण विचार करू. सुरुवातीला बघा, इनसाइड बार बनला, तुमच्या समोर इनसाइड बार बनलेला आहे. मदर कॅन्डलचा हाय आणि लो आपल्याला पहिल्यांदा मार्क करायचा आहे. मार्केट हायच्या वर जर जात असेल तर तुम्हाला सिंपल बुलिश व्यू ठेवायचा आहे. लोच्या खाली जर मार्केट जात असेल तर सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, बेरिश व्यू ठेवायचा. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. आणि जसं तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड मिळतो तसा ट्रेडचा प्लॅन करा. या ठिकाणी फॉल सिग्नल मिळण्याचं प्रमाण खूप कमी असतं, कारण आपण इनसाइड कॅन्डलचा हाय आणि लो मार्क केलाय आणि त्यानंतरच ट्रेडचा प्लॅन बनवतोय. या ठिकाणी HDFC बँकेचं एक्झाम्पल बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यांना अग्रेसिव्ह ट्रेडचा प्लॅन करायचा आहे, बरोबर आहे, ज्यांना फेक ब्रेकआउट फेस करायचे, फेक ब्रेकआउटची ज्यांना रिस्क घ्यायचे, ते काय करू शकतात. समजा इनसाइड कॅन्डल बनली, एक मोठा बार तयार झाला, तर तुम्ही काय करा, त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करा. तुम्हाला जर वाटलं त्या कॅन्डलच्या 50%च्या वर मार्केट आहे किंवा हायर साईडला जाताना दिसतंय तर तिथं लगेच एंट्री घेतली तरी चालेल. यामुळे काय होतं माहिती आहे का, तुम्हाला बेटर एंट्री प्राइस मिळते, लार्ज प्रॉफिट तुम्हाला बुक करायला चान्स मिळू शकतो. पण इथं रिस्क कशाची वाढते, फेक ब्रेकआउटची रिस्क वाढते. शक्यतो ही गोष्ट टाळली तरी चालेल. आता याचा स्टॉप लॉस कुठे ठेवायचा मित्रांनो, बघा, सेफ साईडला जर तुम्हाला खेळायचं असेल या कॅन्डलवरती तर सिंपल आहे. बुलिश साईडला जर ट्रेड करत असाल तर जी मोठी कॅन्डल आहे, मदर कॅन्डल, त्या कॅन्डलचा लो स्टॉप लॉस ठेवा. तो बेस्ट स्टॉप लॉस आहे. तिथं रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपर तुमचा काय होईल, त्या ठिकाणी मॅनेज होईल. जर तुम्हाला वाटत असेल मला थोडी जास्त रिस्क घ्यायची आहे तर जी मदर कॅन्डल आहे त्या मदर कॅन्डलच्या लोच्या थोडा खाली स्टॉप लॉस तुम्ही सेट केला तरी चालेल. काही देखील अडचण या ठिकाणी देखील तुम्हाला येणार नाही. त्याचबरोबर बघा मित्रांनो, या ठिकाणी टार्गेट खूप महत्वाचं असतं. आपल्याला स्टॉप लॉस समजला, आता टार्गेटचा पण विचार करू ना. पैसे कधी बाहेर काढायचे, बरेच लोक ट्रेडमध्ये एंट्री करतात, परफेक्ट एंट्री करतात, पण प्रॉफिट कुठं बुक करायचं हे कळत नाही. तर मित्रांनो, रिस्क रिवॉर्ड रेशो ना ट्रेडिंगमध्ये शक्यतो असा मानला जातो, 1:2 जर रिस्क रिवॉर्ड रेशो असेल तर तो बेस्ट मानला जातो. आता तुम्हाला इथं काय करायचं माहिती का, समजा तुम्ही ट्रेडचा प्लॅन केला आणि ट्रेड तुमचा ऍक्टिव्ह पण झाला, 1000ची रिस्क घेतले, 2000च्या प्रॉफिटचं टार्गेट आहे. बघा, टार्गेट आपण मल्टिपल काढतो, टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3. मग तुम्ही काय करायचं त्या ठिकाणी, टार्गेट 1 पाशी मार्केट गेलं का 50% पोझिशन हलकी करायची. पण तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, अरे कॅन्डल तर खूप भारी आहे, मार्केट पण मोमेंटम मध्ये आहे, मार्केट अजून वर गेलं तर मग मी काय करणार, त्या ठिकाणी टार्गेट 2च्या ठिकाणी गेलं का 50% जे पोझिशन राहिले त्यातलं 25% प्रॉफिट बुक करणार. म्हणजे माझा रिस्क रिवॉर्ड रेशो आतापर्यंत किती जनरेट झाला, 1:3 तयार झाला. ओके, आता मी काय करणार, तिसऱ्या कंडिशनला तिसरं टार्गेट पण आहे, पण तिसरं टार्गेट डायरेक्ट न घेता मी ट्रेलिंग स्टॉप लॉस लावणार. मग त्या ठिकाणी 20 EMA, 9 EMA किंवा 10 EMA, मला जे सोयीस्कर स्टॉप लॉस असेल तो स्टॉप लॉस त्या ठिकाणी सेट करणार किंवा प्रिव्हियस स्विंग लो कुठे बघणार आणि तिथं माझा स्टॉप लॉस सेट करणार आणि तो प्रॉफिट मी राईड करायचा प्रयत्न करणार. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात. या पद्धतीनं जर तुम्ही या कॅन्डलवरती ट्रेडिंग केलं मित्रांनो तर डेफिनेटली तुम्हाला खूप मोठा रिवॉर्ड हे मार्केट देऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. एक एक्झाम्पल जर बघायचं झालं तर या ठिकाणी निफ्टी 50चा चार्ट आहे तुमच्या समोर. हा एक एज्युकेशनल चार्ट आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. हा एक बॅकडेटेड चार्ट आहे. निफ्टी काय हो, या ठिकाणी क्लिअरली अप ट्रेंड मध्ये 20 EMA ला सपोर्ट घेऊन 25,000च्या जवळ पोहोचलेला क्लिअरली दिसून येतोय. या ठिकाणी एक मोठी पहिल्यांदा काय झाली, ग्रीन कॅन्डल तयार झाली, बरोबर. त्यानंतर ही कॅन्डल जी बनली ही मदर कॅन्डल आहे. त्यानंतर काय झालं, इनसाइड कॅन्डल बनली आणि ह्या इनसाइड कॅन्डलवरती जे आपलं ट्रेड सेटअप झालं ते कसं जनरेट झालं आणि कशा पद्धतीने आपण टार्गेट घेऊन प्रॉफिट बुक करून बाहेर पडलो
हे तुमच्या या ठिकाणी लक्षात आलंच असेल. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. फक्त मित्रांनो या ठिकाणी मार्केटमध्ये ह्या गोष्टी रेग्युलर बेसिसवर घडत असतात. खूप मोठं टार्गेट मिळतं, फक्त तुम्हाला तो ट्रेड ओळखता आला पाहिजे. जर ट्रेड ओळखता आला तर खूप मोठा रिवॉर्ड मार्केट तुम्हाला काय करू शकतं, त्या ठिकाणी देऊ शकतं. मित्रांनो आज आपण काय शिकलो, इनसाइड बार कॅन्डल, कूलिंग कॅन्डल कसे असते, त्याचबरोबर मल्टिपल टाइम फ्रेम वापरून किंवा स्टॉप लॉस टार्गेट किंवा प्रॉफिट बुकिंग कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईकचं बटन दाबा. तुम्हाला याच्या पुढे जाऊन अजून कोणत्या गोष्टीवरती काम करायचंय, कुठल्या गोष्टीवरती कॉन्टेंट हवाय, कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती सातत्यानं येत असतात. त्यामुळे बेल आयकॉन दाबून ठेवा, त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनल ट्रेडर कोर्स करायचा असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं शेअर मार्केट शिकायचं असेल तर आपला 5 महिन्याचा प्रोफेशनल ट्रेडर कोर्स आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत. तो कोर्स पण तुम्ही चेकआउट करू शकता. धन्यवाद. परत एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.